ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 4 महिन्यात सोलापूर महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी युवा सेनेने योगदान द्यावे असे आवाहन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केले। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी युवा सेनेचा मेळावा शिवस्मारक सभागृहात झाला। या प्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, मनोज शेजवाल, ऋतुराज सावंत, तुकाराम मस्के, संयोजक आणि युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द, ब्रह्मदेव प्रभाकर गायकवाड, सागर सोलापुरे, भाविक डोके, विवेक भोसे, अभिषेक कलकेरी, रोहन चौगुले, रणजित भंडारे, अनिकेत सूळ आदी उपस्थित होते। प्रारंभी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमांचे पूजन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले। आपण जे मगाशी म्हटलात की आपल्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा हा पोहोचवावा, हेच आपलं नेतृत्व आपलं असेल तर खाली आपला बदल होणार आहे। योगेश कदम 2-3 महिन्यात एकदा येईल, बाकी सगळे दिवस तुम्हालाच इथे काढायचे ना, बाकी तुम्हाला जिथे संघटना चालवायची, तुम्हाला जिथे काम करायचं। म्हणून मला वाटतं अंतर्गत आपलं राजकारण आपण सर्वांनी बाजूला ठेवून, बाजूला सारून आपण माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने मेहनत घेत आहेत, माझ्या तरी राजकीय आयुष्यामध्ये असे मुख्यमंत्री मी कधीच आयुष्यात पाहिले नाही, आपण कोणी पाहिले। सर्वसामान्य कार्यकर्त्याला रस्त्यावर देखील भेटणारा मुख्यमंत्री आपण कधी पाहिलं का? या अगोदर मुख्यमंत्र्यांचा ताफा जातो, कधी ताफा थांबताना कधी पाहिलं का आपण? सर्वसामान्यांसाठी ताफा थांबवून व्यक्तीला भेटणारे, काच खाली करणारे, गाडीतला खाली उतरवून त्याला व्यक्तीला भेटणारे, समस्या विचारणारे आपले एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब। असं नेतृत्व आपल्याला लाभलं असेल। ह्या नेतृत्वाला अजून कसं वरती घेऊन जाता येईल, अजून कसं मोठा करता येईल, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। आणि यासाठी युवासेना सक्षम करायची असेल तर आपण सर्वांनी युवकांच्या प्रश्नांकडे लक्ष घाला। निवडणुकीच्या बाबतीमध्ये माझी कार्यपद्धती फार वेगळी आहे। उगाच आम्ही काय फक्त सामान्य रामदासबाईंचं मार्गदर्शन असतंच, परंतु माझा नेहमी प्रयत्न आहे की आपण स्वतःहून काही गोष्टी केल्या पाहिजे, आपण स्वतःचं नाव आपण स्वतः कमवलं पाहिजे। अशा वेळेला माझी कार्यपद्धती मी केली की निवडणुकीच्या 6 महिन्या अगोदर युवा सेनेला मी मतदार यादीवरती 18 ते 35 वयोगटामधल्या प्रत्येक युवकांपर्यंत आणि युवतीपर्यंत पोहोचणं हाच मी कार्यक्रम दिला। आणि तिसरं काही करायचं नाही, त्याच्या वॉर्डामधली यादी काढायची, मतदार यादी काढायची, त्याच्यामध्ये 18 ते 35 वयोगटामधल्या मुला मुलींची नावं रजिस्टरवरती उतरवून काढायची आणि घराघरात जाऊन त्या व्यक्तीला, त्या मुला मुलींपर्यंत पोहोचायचं। हेच कार्यक्रम मी फक्त 6 महिन्याच्या अगोदर मी युवकांना तिथे निवडणुकीच्या अगोदर दिला। जर त्याचा इतका चांगला परिणाम झाला की निवडणुकीच्या दरम्यान जे युवक मतदानाला उतरते असे युवक आणि युवती देखील मतदानाला उतरले आणि त्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं। असे कार्यक्रम राबवा। अशा कार्यक्रमामध्ये नक्कीच योगेश तुमच्या सोबत असेल। मी कुठेही त्याबाबतीमध्ये विचार करणार नाही, पण संघटनेकरता काम करत असताना आपण सर्वांनी एकत्र म्हणून काम करा अशी विनंती करतो। अधिक अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, नक्कीच यापुढे देखील मी आपल्या सर्वांच्या संपर्कामध्ये राहीन, आपण चर्चाच करू। माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी देखील मला वाटतं 8 तारखेला बैठक बोलावली आहे। नक्कीच त्या बैठकीमध्ये बैठकीचा शेवट हा गोड होईल आणि ते चांगल्या गोष्टी त्या शेवटी उघडून आपण शेवटी चंदन जेवढं उघडतो सुंदर चांगलं दिसतो, तर मला वाटतं नक्कीच त्या पद्धतीने तिथे तसा रिझल्ट निघेल हा माझा विश्वास आहे। हा माझा विश्वास राहिला का? हा नाही, नक्कीच 4 महिन्यानंतर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। सर्व कार्यकर्त्यांना मी सूचना आणि विनंती करतो की आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे। जेणेकरून उद्याच्या येणाऱ्या 4 महिन्यानंतर नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील, या सर्व निवडणुका, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतच्या निवडणुका आहे। सोलापूर जिल्ह्याचा जो इतिहास आहे तो इतिहास शिवसेनेचा होता, राहील, याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे। तक्रार करण्यासाठी आपण कुठेही काम करायचं नाही। आणि मी त्यावेळेस आम्ही जिल्हा प्रमुख असताना दादा त्यावेळेस 5 आमदार होते, 2 जिल्हा प्रमुख होते त्यावेळेस, आणि त्या काळामध्ये 5 आमदार होते। आणि तो इतिहास आपल्याला पुन्हा घडवून आणण्यासाठी मी दादांच्या उपस्थितीत सांगतो की युवा कार्यकर्त्यांना, कारण युवा शक्ती हीच खरी शक्ती आहे आणि त्या शक्तीनं काम करणं गरजेचं आहे। आणि याच्या सत्कार समारंभाप्रसंगी आम्ही कुठलेही तुम्हाला अडचण किंवा आमची खंत न सांगता तुम्ही पहिल्यांदा आला, तुमचा सत्कार करणं, तुम्हाला शुभेच्छा देणं
आणि पुन्हा वारंवार तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन करून शिवसेना भक्कम करण्यासाठी आम्हाला ताकद देणं एवढी तुम्हाला विनंती करतो. 18-17 वर्षापासून ते युवा पिढी जी बसली आहे या सगळ्यांना एकत्रित करण्याचं फक्त एकमेव व्यक्तीचं कारण म्हणजे सुजित खुर्द दादा येतात म्हणून त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्याचं कौतुक झालं पाहिजे असे आमचे सुजित खुर्द त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दादा रामदासबाईंचं सोलापूर जिल्ह्याबरोबर प्रचंड असं प्रेम होतं. तरी त्यांच्या कारकिर्दीत ज्या वेळेस सोलापूरचं नेतृत्व केलं, ज्या वेळेस सोलापूरवर त्यांची जबाबदारी होती त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे साहेब 5 आमदार एका टायमाला सोलापूर जिल्ह्यामध्ये होते. खऱ्या अर्थानं तेव्हा रामदासबाई ज्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्याकडे लक्ष द्यायचे त्यावेळेस शिवसेनेचे 5 आमदार होते. आणि आज दुर्दैवाची गोष्ट आहे साहेब, आवर्जून आम्हाला सांगावं लागते, खेदाची गोष्ट आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ह्याच्यामधून आम्हाला एकही आमदार तुम्हाला निवडून देता आला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एकच सांगोल्याचे आमदार शाजीबापू सोलापूर जिल्ह्यात नव्हते आणि तिथल्या राजकीय जातीय समीकरणामध्ये बापूंचाही पराभव झाला. पण बापू परवाच आले होते, त्यांनी कुठेही खचून न जाता पुन्हा एकदा ते उमेदीने कामाला लागले. पण सर इथं जरा सुजितने आता सांगताना गडबड केली. इथं 2 गट म्हणजे काय तर इथे एक असंच भासवलं जातं की काही जण इथं एकनाथजी शिंदे साहेबांना सोडून वेगळ्या पद्धतीचं काम करतात असं भासवलं जाते. पण आवर्जून आम्ही सांगतो इथं एकच गट आहे, तो हे म्हणजे दाढीवाल्याचा एकनाथजी शिंदे साहेबांचा एकच गट या जिल्ह्यामध्ये काम करतो आणि त्यांचं नेतृत्व मान्य करून आम्ही सगळेजण तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. पण वारंवार आम्हाला वरिष्ठांना का सांगावं लागतंय ह्याचंच मला दुःख वाटतंय की काही मंडळी मुंबईमध्ये असते, मुंबईमध्ये तुम्हाला कार्यक्रम दिसतील, मुंबई तुमच्या पाठीमागे इकडे तिकडे फिरताना दिसतील, पण इथं शहरामध्ये एखादा मोठा कार्यक्रम घ्या म्हणलं तर ते कधी घेणार नाहीत, लोकांपर्यंत जाणार नाहीत. पण मुंबईच्या घोटाळ्यात राहिल्यामुळं काही मुंबईवाल्यांना असं वाटतं की खऱ्या अर्थानं सोलापूरची शिवसेना हीच मंडळी चालवतात का काय. पण असं नाही आहे. आम्ही खऱ्या अर्थानं रात्रंदिवस लोकांसाठी काम करतो. लग्न असेल, मैत्री असेल, असं जमिनीवर राहून काम करणारी काही मंडळी आहे. इथं स्टेजवर असलेली असेल, सभागृहात असलेली असेल किंवा अन्य अजून काही आमच्या पदाधिकारी इथं आलेले नाहीत, ते सुद्धा अहोरात्र काम करतात. पण मी योगेशदादांना अशी विनंती करतो की आपण स्वतः जनतेने निवडून येतात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे निवडून येणाऱ्या कार्यकर्त्याच्या व्यथा काय असतात आणि नेत्याच्या पाठीमागे फिरून जे पडद्यामागे राजकारण करत असतात त्यांच्या व्यथा वेगळ्या असतात. त्यामुळे दादांना माझी विनंती आहे की जे हाडाचा कार्यकर्ता आहे, जो जमिनीवर राहून काम करतो, जो लोकांमध्ये मिसळतो, अशांची पण ओळख लोकांपर्यंत झाली पाहिजे. अशाला ताकद देण्याचं काम आपण कराल. हे रामदासबाईंनी याआधी केलं, आपण पण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सोलापूरला आपल्यासारखं डॅशिंग युवा नेतृत्व आम्हाला मिळाल्यानंतर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महापालिकेचे इलेक्शन्स आहेत, जिल्हा परिषद आहेत, जिल्हा परिषद असणार आहेत, नगरपालिका साहेब सोलापूर जिल्ह्यात 5 नगरपालिका आहेत. तर आपण जर मदत केली तर 5 नगरपालिका महापालिका जी 102 नगरसेवकांची महापालिका आहे. एक काळ गेल्या वर्षी साहेब आपण इथे 21 नगरसेवक होतो. पण आज जर आपण सगळ्यांनी जर ताकद दिली तर या महापालिकेवर भगवा फडकायला अडचण येणार नाही. अशा पद्धतीचं काम आम्ही खाली करत असताना आपण साहेब थोडंसं ताकद दिली पाहिजे. आम्ही तुम्हाला दुसरं काही मागत नाही. जरी आम्ही आता आमच्या व्यथा सांगत असताना तुम्हाला वाटलं असेल काही आम्ही रडतोय, पण आम्ही असं म्हणत नाही. आम्ही तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही आता आम्हाला वेळ द्या, कार्यक्रम लावा. ज्या अर्थाने खऱ्या अर्थानं जो कार्यकर्ता सक्षम पद्धतीनं गाव पातळीवर जाईल, शाखेपर्यंत जाईल, सर्वसामान्य माणसाच्या दारापर्यंत जाईल, अशाच्या पाठीमागे आपण थाप द्या आणि अशा कार्यकर्त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा, एवढी विनंती करतो.